माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागातील 12 गावांमधून शक्तिपीठ महामार्ग जात असताना याच माळशिरस तालुक्यातील पूर्व भागांमधील सर्वच शेतकऱ्यांमध्ये एक चिंतेचं वातावरण सध्या पाहावयास मिळत आहे। याला कारण देखील तसंच आहे, कारण याच माळशिरस तालुक्यातील पूर्व भागातील गावांमध्ये पुन्हा एकदा एक नवीन सर्वे सुरू झालेला आहे की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे। हा सर्वे नेमका कशाचा व कोण करते हे देखील या परिसरातील शेतकऱ्यांना माहीत नाही। त्यामुळे असे सर्वच शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण सर्वत्र शक्तिपीठ महामार्गाची चर्चा सुरू असताना, शक्तिपीठ महामार्गाचा सर्वे सुरू असताना, ड्रोन सर्वे सुरू असताना हा नेमका दुसरा सर्वे कशाचा आहे याबाबत शेतकऱ्यांमध्ये अनेक शंका कुशंका शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्त केल्या जात आहेत। कारण याला घटनाही तशाच घडत आहेत। कारण माळशिरस तालुक्यातील पूर्व भागातील माळखांबी या गावामध्ये पाठीमागील 2 दिवसापूर्वी लाल रंगाच्या थारमधून काही व्यक्ती त्या थारमधून उतरतात, विशिष्ट ठिकाणी जातात आणि कोणत्याही प्रकारचं शेतकऱ्याशी संभाषण न करता आपल्या थार गाडीमधून एक विशिष्ट प्रकारचं साहित्य बाहेर काढतात। ते मोजणीचं साहित्य असतं, जसे की शक्तिपीठ महामार्गाच्या सर्वे करता जे साहित्य उभा केलं जात होतं त्या पद्धतीची मशीन उभा केली जाते आणि त्या मशीनच्या माध्यमातून इकडं तिकडं सर्वे केला जातो। त्याचबरोबर आपल्या गाडीमधून एक लाल रंगाची रिबीन, एक स्क्रू, एक खिळा, त्याला लागणारा एक वायसर आणि तो वायसर आणि लाल रिबीन अशा माध्यमातून जमिनीवर ते ठोकलं जातं हातोड्याच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणचा सर्वे केला जातो। त्याचबरोबर त्या परिसरात असणाऱ्या झाडांवर देखील स्प्रे, एक लाल रंगाचा स्प्रे मारला जातोय। त्याचबरोबर त्याच परिसरामध्ये असणारे ऊस असेल, केळे असेल किंवा इतर पद्धतीच्या ज्या फळबागा असतील त्या पद्धतीच्या पिकांवर लाल रंगाची रिबीन लावली जाते आणि सर्वे केला जातोय। या व्यक्तींशी त्या परिसरातील शेतकऱ्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला असता ती लोक कोणत्याही पद्धतीचं उत्तर त्या व्यक्तींकडून दिलं जात नाही। ते लोक तसेच पुन्हा एकदा ते साहित्य आपल्या गाडीमध्ये थारमध्ये भरतायत आणि थारमध्ये निघून जाते। अतिशय वेगवान अशा घडामोडी माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागामध्ये घडताना दिसून येत आहेत। या घडामोडी नेमक्या कुठं घडतायत की शक्तिपीठ महामार्ग ज्या ठिकाणावर केलेला आहे त्या ठिकाणापासून साधारणपणे 1, 2, 3 किलोमीटरच्या परिसरामध्ये अशा प्रकारच्या थार गाड्या येत आहेत। मग त्या काळ्या रंगाच्या असतील, त्या लाल रंगाच्या असतील, त्या थार गाड्यांचा क्रमांक आणि व्हिडिओ देखील काही शेतकऱ्यांनी आपल्याकडे पाठवलेले आहेत। एक लाल रंगाची थार गाडी माळखांबी परिसरामध्ये आली असताना त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी त्याचा व्हिडिओ काढलेला आहे व त्या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु त्या लोक थोडंसं आणि मोजकच हिंदी बोलतायत, त्यांच्याकडून कुठल्याही पद्धतीचं उत्तर दिलं जात नाही। त्या गाडीचा नंबर होता HR AZ 5777 क्रमांकाची ही थार होती। या थारची चौकशी केली असता, या प्रशासनाकडे चौकशी केली असता प्रशासनाकडून कोणतंही उत्तर दिलं गेलं नाही। त्याचबरोबर शक्तिपीठ महामार्ग जे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत आहे, त्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे या गाड्यांची किंवा या सर्वेची चौकशी केली असता त्यांच्याकडून देखील कोणतंही उत्तर मिळालेलं नाही। त्यामुळं या माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण तयार झाले। नेमका हा सर्वे कशाचा आहे आणि कोण करतंय याबाबत प्रशासनाने तात्काळ आपली भूमिका जाहीर करावी असं या परिसरामधील शेतकऱ्यांमधून विचारलं जाऊ लागलं आहे। त्यामुळे प्रशासनानं याची गांभीर्याने दखल घ्यावी। ही लोक कोण आहेत, का बोलत नाहीत, ते हिंदी का बोलत आहेत, ती हरियाणा पाशिकची जी गाडी होती त्याचबरोबर पाठीमागील 10 ते 12 दिवसापूर्वी अशाच प्रकारची काळ्या रंगाची एक थार माळशिरस तालुक्यातील मगर निमगाव या गावामध्ये आले। निमगाव मळवली रस्त्यावरील एका विशिष्ट ठिकाणी ती गेली आणि त्या ठिकाणी त्यांनी लाल रिबन आणि एक स्क्रू जमिनीवर ठोकला गेला, त्या ठिकाणी लाल रंगाचा ॲरो देखील दाखवला गेला। त्यामुळे नेमका हा सर्वे कशाचा आहे, कशा पद्धतीने सर्वे केला जातोय आणि हा सर्वे कोण करतोय याची प्रशासनाने तात्काळ आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणी माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांमधून केली जात आहे। माझा सहकारी शेखरसह मी निनाद पाटील। महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।